नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लोकशाही प्रेमी जनसंघर्ष समितीच्या वतीने देशातील ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या दिल्ली येथील उपोषणाला जाहीर पाठिंबा देत तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रविवारी पलूस येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. पुरोगामी चळवळीचे संघटक व ज्येष्ठ विचारवंत व्ही.वाय. पाटील, महामार्ग संघर्ष समितीचे नेते डॉक्टर अमोल पवार, डॉक्टर मीनाक्षी सावंत, डॉक्टर साधना पवार, विद्रोही संघटनेचे मारुती शिरतोडे, ज्येष्ठ नेते मानसिंग पाटील, पलूस नगर परिषदचे विरोधी पक्षनेते दिगंबर पाटील, गटनेते सुहास पुदाले, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गिरीश गोंदिल, दादासाहेब पाटील, शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे ॲडव्होकेट दीपक लाड, डॉक्टर बी.एन. पवार, नगरसेवक धनाजी कुंभार, समाजवादी प्रबोधनीचे संघटक प्राध्यापक आदम पठाण आदींनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचा फलक घेऊन केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या मनोगतातून केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणावर टीका करत संविधानिक लोकशाही मूल्याचे रक्षण करण्याचे आवाहन केले. तसेच सोनम वांगचूक यांच्या मागण्या तातडीनं मान्य करून त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.